नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझे यूट्यूब चॅनल मधुश्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्यूवर्स. सर्वप्रथम आज 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व यूट्यूबर्सला, सबस्क्रायबर्सला आणि यूट्यूब फॅमिलीला, व्ह्यूवर्सला मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज मी दाखवणार आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट, जे तीळ घालून बनवणार आहेत आपण. खास मकर संक्रांती स्पेशल इथं घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड, मोल्ड, मेल्ट करायला ओव्हनचं भांडं आणि तीळ. तर चला आपण आता रेसिपी सुरू करूयात. हे बघा, इथे डार्क कंपाऊंड मी थोडंसं बत्त्याने क्रश करून घेते आहे. आणि मिल्क कंपाऊंड पण असतं आणि व्हाईट कंपाऊंड पण असतं. सगळ्यांना हे माहितीच असेल. मिल्क कंपाऊंड थोडंसं गोड असतं, थोडंसं नाही, खूप गोड असतं. त्यामुळं मी डार्क कंपाऊंडचं चॉकलेट नेहमी बनवते. डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड पण आपण एकत्र करून बनवू शकतो, कमी जास्त क्वांटिटी करून. तर आपण आता हे डार्क चॉकलेट मेल्ट करून घेऊयात. मी इथं 1 मिनटं टायमिंग सेट करते आहे. हे बघा, आपण मेल्ट करून घेतलं आहे 1 मिनटं. अजून 1 मिनटं आपल्याला करावं लागणार आहे. परत दुसऱ्यांदा मी 1 मिनटं करून घेते आहे. दोन्ही मिळून आपण 2 मिनटं हे मेल्ट करून घेतलेलं आहे. हे मेल्ट झालं आहे का बघूयात. हे बघा, खूप छान व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे, आपल्याला हवं तसं. तर आता आपण हे मेल्ट केलेलं चॉकलेट मोल्डमध्ये घालून घेऊयात. हे बघा, किती व्यवस्थित सरसरीत झालेलं आहे. पटकन आपल्याला मोल्डमध्ये टाकता येईल असं. हे बघा, आता हे सगळं चॉकलेट मी थोडं थोडं मोल्डमध्ये घालते आहे, कारण आपल्याला हे परत वरतून घालायचं आहे तीळ घातल्यानंतर. हे बघा, सगळ्या मोल्डमध्ये मी हे घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तीळ घालूयात. तीळ हे मी भाजून थंड करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते क्रंची असे दाताखाली छान लागतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तीळ कमी जास्त घालू शकता. आता हे सगळ्या ह्याच्यात तीळ घातलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती चॉकलेट घालून घेऊयात. हे बघा, आता हे टॅप करून घेऊयात, एअर काढून घेऊयात आपण हे ह्याच्यामधनं, आणि हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात. साधारण 30 ते 45 मिनटं मी हे फ्रीजमध्ये सेट करून घेतले होते चॉकलेट. हे आपले चॉकलेट सेट झालेले आहेत. आपण आता हे प्लेटमध्ये काढू. हे बघा, उलटं करेपर्यंत चॉकलेट आपोआप पडलेले आहेत. मी टॅप पण केलं नाही, इतके छान सेट झाले होते. मी हे साईडचं कट करून घेतलं नाही, कारण मी हे घरातच खाणार होते. आपण कोणाला जर देणार असू तर सुरीने व्यवस्थित साईडचं कट करून आपण व्यवस्थित पॅकिंग करून देऊ शकतो. मी देवाला दाखवून सगळ्यांनी घरी खाल्ले, सगळ्यांना आवडले. आवाज बघा, आणि खूप छान झाले होते हे चॉकलेट. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. असे चॉकलेट बनवून संक्रांतीच्या ह्या पूर्ण रथसप्तमीपर्यंत तुम्ही कोणाला तरी गिफ्ट देऊ शकता. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, लेअर बघा तिळाची किती छान आलेली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.